शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात यानंतर प्रसारित करीत आहोत कृषी तंत्र हा कार्यक्रम. कृषी तंत्र या कार्यक्रमांतर्गत आज आपण शिंदखेडा तालुक्यातील बेटावेत या गावातील यशस्वीरित्या पेरूची लागवड करणारे यशवंत निंबा महाजन यांच्याशी चानी जैन यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसान वाणीच्या कृषी तंत्र या कार्यक्रमात आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, कृषी तंत्र या कार्यक्रमात आपण शेतीविषयक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो. आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण शिंदखेडा तालुक्यातील बेटावद या गावातील यशवंत निंबा महाजन यांच्याकडून त्यांची यशोगाथा जाणून घेणार आहोत. त्यांनी आपल्या शेतात केलेल्या एका आगळ्या वेगळ्या प्रयोगामुळे त्यांना कसं यश मिळालं, आज आपण त्यांच्याचकडनं जाणून घेणार आहोत. सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार मॅडम. आपली चर्चा सुरू करण्याआधी आमच्या इतर शेतकरी बांधवांना तुमच्याबद्दल जाणून घ्यावंसं वाटतंय. तुम्ही तुमचा परिचय द्या आधी. माझं नाव यशवंत निंबा महाजन, राहणार बेटावद, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे. तुमच्या परिवारामध्ये कोण कोण आहे? आमच्या परिवारामध्ये आमचे मिसेस, त्याच्यानंतर माझ्या भाऊ, मुलं. आम्ही म्हणजे कायम शेतावर जातो आणि आमच्या बागेवर आमचं रोज लक्ष असतं, तिथं आम्ही काम करतो. शेती हा व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून करतायत? शेती हा व्यवसाय मी जवळजवळ आज 23 वर्षापासून करतोय. आधीपासूनच तुम्ही पेरूची बाग लावलेली होती की आधी वेगळ्या पद्धतीची शेती करत होते? पहिल्यांदा माझ्याकडे कोरडवाहू शेती होती. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की मजदुरीच्या हिशोबाने किंवा दुसऱ्या कुठल्या काही गोष्टीच्या हिशोबाने मला शेती परवडत नाही, तर मी फळबागेकडे वळालो. फळबागेत तर मला माझ्या मित्राने सांगितलं की बुवा अशा अशा जातीची वाण आहे पेरूची, तर मी पेरूची व्हेनार ही जात निवडली आणि ती जात मला छत्तीसगडहून मला रोपं मिळाले. मी तिथून रोपं आणले आणि माझ्या शेतावर मी लागवड केली. सर, तुम्ही आताच सांगितलं की तुमची आधी कोरडवाहू शेती होती. कोरडवाहूवरून तुम्ही बागायतदार शेती करायला लागले. त्यासाठी तुम्हाला काय काय प्रयत्न करावे लागले? त्याच्यासाठी मला पहिल्यांदा तर माझ्याकडे पाण्याचा अभाव होता. पाणी नसल्यामुळे बाकीच्या गोष्टी करू शकलो नव्हतो. त्याच्या पहिल्यांदा मी विहीर खोदली. विहीर खोदून मला पाण्याचा चांगला सोर्स मिळाला. त्याच्यानंतर मी पेरूबागेकडे वळालो. त्याच्यानंतर मी पेरूबागेसाठी ठिबक सिंचन योजना राबवली. त्याच्यानंतर मी रोपं वगैरे आणले. रोपं लावून आज माझा बाग 6 वर्षाचा आहे. 6 वर्षापासून तुम्ही पेरूची बाग लावलेली आहे. पेरूची बाग लावायची हा विचार तुमच्या मनामध्ये कसा आला? तर मला असं वाटलं की बुवा आपल्या पारंपरिक पिकं लावायपेक्षा मला फळबागेकडे वळायचं होतं. म्हणून मला पेरू या जातीची आमच्या गावामध्ये पहिल्यांदा पेरूची बाग होत्या, परंतु हा जो प्रयोग करायचा होता मला, तो नवीन या जातीचा प्रयोग केला मी आणि त्याच्यामुळे मला नवीन जातीमुळे मला पुढे चालून फायदा मिळाला. याच्यामुळे मला या जातीकडे वळून मला चांगला फायदा होतोय. तुमच्या शेतीचा एरिया किती आहे? जवळजवळ माझ्याकडे आता 7 एकर पेरू आहे. 7 एकरवर सगळा पेरूच आहे? हां. पेरूची लागवड करण्यासाठी तुम्ही छत्तीसगडवरून रोपं आणली. ती रोपं तुम्ही शेतामध्ये कशी लावली, म्हणजे किती अंतरावर लावली? त्यासाठी तुम्हाला शेतीची मशागत यामध्ये काय काय कामं करावे लागली? मी पहिल्यांदा ट्रॅक्टर चलित नांगरटी करून, त्याला ओखरणी करून, त्याचे बेड बनवून, त्याच्यानंतर त्याच्यावर ठिबक सिंचन अंथरून, त्याच्यानंतर मी त्याच्यावर 12x8 पद्धतीने लागवड केलेली. पेरूची लागवड साधारणतः कोणत्या महिन्यामध्ये केली तुम्ही? मी जुलै महिन्यामध्ये केली. जुलैमध्ये? जेव्हा आम्ही लागवड केली त्याच्यानंतर फळं तर लगेच नाही मिळणार ना, तर जवळजवळ आम्हाला 2 वर्ष 1.5 वर्ष वाट पाहावी लागली. कारण की झाडाचं ग्रोथ व्हायला पाहिजे या हिशोबाने आम्ही त्याचे पेरू लागत होते, परंतु आम्ही ते पेरू घेतले नाही. 2 वर्षानंतर आम्ही त्याची सुरुवात केली.
साधारणतः किती रोपं तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावले होते? जवळजवळ मी 3000 रोपं लावलेली. 3000. पेरूला फळ येण्याआधी आताच तुम्ही सांगितलं की 2 ते 2.5 वर्ष तुम्हाला वाट बघावी लागली. या 2 ते 2.5 वर्षांमध्ये तुम्ही त्या रोपांची काळजी कशी घेतली आहे? त्याला आम्ही दरवेळेला माझ्याकडे ट्रॅक्टर चालित स्प्रे पंप आहे. त्याच्याने आम्ही फवारणी वगैरे केलेली आहे. त्याला ड्रिंचिंग वगैरे केलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही गोमाताचं खत दिलेलं आहे. प्रत्येक वर्षाला आम्हाला दर वर्षाला खत द्यावं लागतं. सर, एक असतं की आधी कोरडवाहू शेती करत असताना तुम्हाला प्रत्येक सीझनमध्ये काहीतरी उत्पन्न मिळायचं आणि ते तुम्ही बाजारात विकल्यानंतर त्यातून तुम्हाला पैसे मिळत होते, म्हणजे परिवाराचा उदरनिर्वाह चालू होता. पेरूची तुम्ही पेरणी केली, लागवड केली, त्यानंतर 2.5 वर्ष तुम्हाला फळं येण्यासाठी वाट बघावी लागली. त्या दरम्यान तुमचा आर्थिक सोर्स काय होता? मॅडम, आम्ही त्या रोपांच्या मध्यभागाला आम्ही आंतरपीक म्हणून मूग, सोयाबीन किंवा तीळ अशी पिकं आम्ही पावसाळ्याच्या पिरियडमध्ये घेत होते. त्याच्यानंतर दुसऱ्या हिवाळ्याच्या पिरियडमध्ये आम्ही त्याच्यामध्ये हरभरे वगैरे घेत होते. अच्छा, म्हणजे ह्या पिकांपासून तुम्हाला इन्कमही मिळत होतं त्या 2.5 वर्षामध्ये. पेरूची नेमकी कोणती जात तुम्ही आपल्या बागामध्ये लावलेली आहे? व्हीएनआर या जातीचा पेरूची लागवड मी केलेली आहे. पेरूची एकदा लागवड केल्यानंतर जसं आपण लहान बाळाचं संगोपन करतो तसं तुम्ही 2.5 वर्षापर्यंत पेरूच्या झाडांची निगा राखली. या दरम्यान तुम्हाला असं काही आढळलं का की त्यावर कीड येत आहेत किंवा काही रोग पडलेले आहेत? मग त्यांचं नियंत्रण तुम्ही कसं केलं? त्याचं नियंत्रण आम्ही या पद्धतीने केलं की आम्ही जमिनीतून जेव्हा जमिनीमध्ये जे बुरशी वगैरे येते त्याच्यासाठी आम्ही ते बुरशीनाशक वगैरे याचा स्प्रे वगैरे केलेला आहे किंवा ड्रिंचिंग वगैरे केलेली प्रत्येक वेळेला. दर वर्षाला 2दा 3दा या पद्धतीने आम्ही ड्रिंचिंग वगैरे करत होतो. तर मॅडम, जेव्हा बाग 2 वर्षानंतर पुढे चालू झाला त्यानंतर आम्हाला दर वर्षाला त्या बागेची छाटणी वगैरे करावी लागते. आम्ही वर्षातून 2दा पेरूचा बाग घेतो आणि त्याच्यानंतर स्प्रे वगैरे आम्ही ट्रॅक्टरने स्प्रे वगैरे करतो. अशा पद्धतीने मग आम्ही जेव्हा फळं वगैरे लागतात त्यावेळेला पण बुरशीनाशक वगैरे, कीडनाशक वगैरे याची स्प्रे वगैरे फवारणी वगैरे करतो. सर, तुम्ही आत्ताच सांगितलं की वर्षातनं तुम्ही 2दा पेरूचा बाग घेतात. साधारणतः किती उत्पन्न तुम्हाला मिळतं वर्षभरामध्ये? तरी मला जर आम्ही पहिली छाटणी घेतो जेव्हा मार्च एंडला एक छाटणी घेतली जाते तेव्हा आम्ही बहार पकडतो. तेव्हा त्या पिरियडमध्ये आम्हाला त्या पहिल्या बागेला आम्हाला जवळजवळ एकरी 3 ते 4 लाख रुपये मिळतात एकरला. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही दुसरा बाग पकडतो तर त्या पिरियडमध्ये आम्हाला जवळजवळ 3 लाखापर्यंत उत्पन्न मिळतं. पहिला बाग पकडण्यासाठी तुम्हाला मार्च एप्रिलमध्ये तुम्ही पहिली छाटणी करतात आणि दुसरी छाटणी कोणत्या वेळेला करतात? दुसरी छाटणी आम्ही ऑगस्टमध्ये, त्या ऑगस्टच्या पिरियडमध्ये दुसरी छाटणी घेतो. अच्छा. बागेतून मिळालेलं जे उत्पन्न आहे त्याचं मार्केटिंग तुम्ही नेमकं कुठे करतात? बागेतून आम्हाला मिळालेलं उत्पन्न आणि त्याच्यासाठी आम्ही मार्केटिंग जळगाव, धुळे, नंदुरबार, काही एक्सपोर्टसाठी बाकी माल आम्ही सह्याद्री फार्मला देतो. आम्ही कृषी शासनामार्फत रयत बाजारात आम्ही विक्री करतो बाकी. अच्छा. 6 वर्षापासून तुम्ही पेरूची बाग घेतायत, तर ह्या 6 वर्षामध्ये तुम्हाला काही अडचणी आलेल्या आहेत का? आणि त्या अडचणींवर मात करण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केलेल्या आहेत? 6 वर्षामध्ये आम्हाला बागेत जास्त करून जे पेरूवर कीड येतं त्याच्यासाठीच जास्त आम्हाला हे करावं लागतं, स्प्रे वगैरे करावं लागतं. त्याच्याच अडचणी जास्त येतात. आणि जमिनीत बुरशीनाशक म्हणजे बुरशी जास्त असल्यामुळे बुरशी जास्त येते, त्यामुळे आम्हाला त्याच्यासाठी ड्रिंचिंग वगैरे करावं लागतं दरवेळेला. सर, आता आपण सध्या मार्केटमध्ये बघतोय की आधी जे पेरू यायचे ते छोट्या साईजचे असायचे आणि आता जे मार्केटमध्ये पेरू येतात त्यांची साईजही मोठी आहे आणि ते खाण्यासाठीही फार चविष्ट असतात. तर हा जो फरक नेमका पहिल्या पेरूमध्ये आणि आताच्या पेरूमध्ये दिसतोय आणि त्यांची पॅकिंग पण एक वेगळ्या पद्धतीने केलेली असते, असाही प्रयोग आपल्या शेतामध्ये केला जातो का? हो.
आम्ही 100 ग्रॅमचा जेव्हा पेरू झाडावर तयार असतो त्या पिरियडमध्ये आम्ही त्याला वरून जाळी पॉप म्हणतात त्याला आम्ही पॉप आणि त्याच्यावरती पॉलिथिनची कॅरी बॅग असे याची पॅकिंग करतो. ते पॅकिंग केल्यानंतर आम्हाला जसं बगीच्याची वाढ होते त्या पिरियडमध्ये आम्हाला त्याच्यावर म्हणजे आळी वगैरे किंवा दुसरे कुठले कीटक वगैरे त्याच्यावर यायला नको पाहिजे याच्यासाठी आम्ही त्याची म्हणजे संरक्षणासाठी आम्ही त्याला हे करतो आणि त्याच्यासाठी शायनिंग पण येते पेरूवर. या पद्धतीने आम्ही जवळजवळ त्याचा म्हणजे खर्च पण मोठा आहे. म्हणजे संरक्षण मिळावं आणि त्याची क्वालिटी जास्तीत जास्त सुधारावी, ग्राहकांना आकर्षित करण्यात यावं. जवळजवळ ते फळ म्हणजे अर्धा किलोपासून तर 1 किलोपर्यंत त्याची फळाचे वेट वजन येतं प्रत्येक फळाचं. काही पेरू आतमधून हे गुलाबी पण निघतात, तर हे आपल्या या व्हीएनआर जातीचेच असतात की ते त्यांची जात काही वेगळी असते? त्यांची जात वेगळी असते, याची जात वेगळी आहे. हा व्हीएनआर मध्ये आणि तो जो दुसरा आहे तो याच्यात येतो, तो गुलाबी पिंक म्हणून तैवान म्हणतात त्याला. तैवान. या व्हाईट पेरूची व्हीएनआरची किपिंग क्वालिटी जास्त दिवस टिकते. जवळजवळ तुम्ही जर आज म्हणणार की आपल्याला आज माल तोडलेला आहे आणि उद्या मार्केट बंद आहे, परवा पण बंद आहे, तेरवा पण बंद आहे, तर आम्ही त्याला कमीत कमी 5 दिवस 8 दिवस पर्यंत आम्ही थांबवू शकतो. त्याची शायनिंग जाणार नाही, त्याचा कलर जाणार नाही, योग्य पद्धतीने ते वाण राहील. अच्छा. याचं ग्रेडिंग तुम्ही कसं करतात पेरूचं मार्केटमध्ये पाठवण्याआधी? ग्रेडिंग आम्ही बगीचेमध्येच तिथं ग्रेडिंग तयार करतो. म्हणजे त्याची साईज प्रतवार बनवतो. अर्धा किलोची एका बाजूला किंवा 1 किलोची एका बाजूला, अर्धा किलोपासून जो खालचा माल आहे तो एका बाजूला, असे 3 प्रकारमध्ये आम्ही ग्रेडिंग करतो. पेरूच्या या बागेमध्ये अजून तुम्हाला काय नवीन प्रयोग करावा असं वाटतो? माझा आता पुढचा विचार असा आहे की त्याच्यामध्ये मला चंदनाची लागवड करायची होती पेरूच्या बागेमध्ये. त्याचा काय फायदा होईल पुढे जाऊन? पुढे जाऊन त्याचा फायदा असा होईल की जवळजवळ 15 वर्षापर्यंत 12 वर्षापर्यंत मला त्या बागेला जोपासावं लागणार आहे. आणि माझा पेरूचा बाग हा जवळजवळ 30 ते 35 वर्ष चालणार आहे. आणि 30 ते 35 वर्षाच्या पहिल्यांदा आज जर माझा 6 वर्षाचा बाग आहे, तर आता चंदनाची मी लागवड जर केली तर मला ते 15 वर्षाच्या आत मी चंदनाचा माल कटिंग करू शकतो. चंदन हे दुसऱ्या झाडावर अवलंबून असणारं वाण आहे. अच्छा. ते असं जर स्पेशल लावलं तर ते जगत नाही का? नाही. म्हणजे चंदन हे पेरूमध्ये लावलं तर त्याची क्वालिटी ही तुम्हाला चांगली मिळेल चंदनाची? नाही, क्वालिटी तर मिळेलच, परंतु म्हणजे दुसऱ्या झाडावर जगणारं झाड आहे. परोपजीवी झाड. असं खुल्या याच्यावर ते जगत नाही बुवा असं. आणि त्याच्यानंतर मला आता त्या बगीच्यामध्ये 2 बगीच्यांमध्ये 2 बगीचे आहे माझे 7 एकरमध्ये. तर त्याच्यामध्ये मला पूर्ण कंपाऊंड करून त्याच्यात मला पोल्ट्री चालू करायचा विचार आहे, ओपन पोल्ट्री. पेरूची बाग तेवढीच ठेवणार आहात का की तीही तुम्हाला एक्सपांड करायचा भविष्यामध्ये विचार आहे तुमचा? मला आता पुढे म्हणजे पुढच्या वर्षाला मला सीताफळाची लागवड करायची. तर माझं आता चालू आहे की बाबा कुठलं जात निवडायची ते याच्यावर माझं चालू आहे सर्च. तुम्ही फर्स्ट टाइमच हा प्रयोग शिंदखेडा तालुक्यामध्ये केलेला आहे, तर शिंदखेडा तालुक्यामध्ये इतर शेतकऱ्यांनी पण पेरूची लागवड केलेली आहे का आणि त्यांच्याकडे पण हीच जात आहे का? शिंदखेडा तालुक्यात आतापर्यंत कोणी पेरूची त्या जातीची लागवड केलेली नाही. हा तुम्ही जो प्रयोग केला तो पहिल्यांदाच केला आणि त्यातही तुम्ही यशस्वी झालेले आहेत. मग इतर शेतकरी येतात का तुमच्याकडनं प्रेरणा घेण्यासाठी? बिलकुल येतात ना. माझ्या मळ्यावर जवळजवळ 8-10 दिवसांनी रविवारच्या दिवशी माझ्याकडे फेरी असते लोकांची, शेतकऱ्यांची. त्यांना आपण सांगतो की बुवा असं करा, तसं करा, या पद्धतीने लागवड करा किंवा ते लोकांना आपण या पद्धतीने सांगतो. परंतु लोक असं म्हणतात की खर्च जास्त आहे, पण पैसा पण तेवढा मिळणार आहे ना. वन टाइम इन्व्हेस्टमेंट ते करू शकतात. सर, तुम्हाला काही पुरस्कारही मिळालेला आहेत का? कृषी गौरव हा पुरस्कार मिळालेला आहे 2019 मध्ये. 2019 मध्ये. पेरूच्या बागेला वर्षभरात साधारणतः किती पाणी लागतं? पेरूच्या बागेला कमीत कमी पाणी लागतं, कारण की ठिबक सिंचन असल्यामुळे त्याला खूप म्हणजे 2-4 दिवसाआड एकदा आम्हाला ठिबक सिंचन चालू करावं लागतं. तर पाण्याचं पण कमीत कमी पाण्यावर आणि जमिनीची पोत खराब होणार नाही या हिशोबाने पण या पद्धतीने मी लागवड केलेली. खतं तुम्ही साधारणतः किती महिन्यांचा गॅप घेऊन देतात? जवळजवळ आम्ही जे गावठी खत आहे
ते आम्ही वर्षातून एकदा देतो. हं. आणि जे बाकीचे वॉटर सोल्युबल खत आहे आम्हाला ते जेव्हा आम्ही बगीच्याची बहार पकडतो त्या पिरियडमध्ये त्याच्यानंतर आम्हाला लिक्विड खतं देतो आम्ही ड्रिप इरिगेशनच्या द्वारे. ड्रिप इरिगेशन. सर, तुम्ही इतक्या वर्षापासून शेती करतायत. आधी कोरडवाहू शेती करत होते, आता 6 वर्षापासून पेरूची बाग घेतायत. तर हे सर्व करत असताना तुम्ही शासनाच्या काही योजनांचा लाभही घेतलेला आहे का? हो मॅडम, मी या रोपांचा मला पांडुरंग फुंडकर योजनेतून मला लाभ मिळालेला आहे. त्याच्यानंतर मला कृषी विभागाकडनं अवजार बँक हे पण मिळालेलं आहे. म्हणजे तुम्ही कृषीच्या वेगवेगळ्या योजनांच्या नेहमीच संपर्कात राहतात आणि त्यांचाही फायदा तुम्ही घेत असतात आणि लोकांना पण सांगत असतो. शेतकरी बंधूंनो, आतापर्यंत आपण यशवंत सरांकडनं त्यांनी त्यांच्या शेतामध्ये पेरूच्या बागेमध्ये केलेले वेगवेगळे प्रयोग त्यांच्याकडनं आपण जाणून घेतलेले आहेत. सर, तुमच्या विभागातही वेगवेगळे शेतकरी आहेत, वेगवेगळ्या पद्धतीची शेती ते करतायत आणि इतर आपल्या धुळे जिल्ह्यामधले देखील शेतकरी आहेत. तर आपल्या चर्चेच्या अगदी शेवटी सर्व शेतकरी बांधवांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? मी शेतकऱ्यांसाठी आज संदेश देऊ इच्छितो की लोकांनी पण फळबागकडे वळायला पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला पैसा पण जास्त मिळणार आहे आणि कमी खर्चात किंवा कमी दिवसात जास्त व्याप न घेता पैसा मिळतो, यासाठी मी फळबागकडे वळालेलो आहे आणि लोकांनी पण वळायला पाहिजे, शेतकऱ्यांनी पण वळायला पाहिजे. त्याच्यातून त्यांचं एक सांसारिक जीवन हे पुढचं चांगलं होईल, उच्च होईल, हेच सांगू इच्छितो. शेतकरी बंधूंनो, अनेक वर्षापासून आपण शेती करत आहोत. आधी पारंपरिक पद्धतीने करत होतो. शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल आता आजच्या युगाप्रमाणे घडत आहेत. आपल्याच शेतीमध्ये आपण नवीन प्रयोगही करू शकतो आणि असाच एक सुंदर प्रयोग यशवंत महाजन यांनी आपल्या शेतामध्ये केला. त्यांनी आपल्या 7 एकर जमिनीवर कोरडवाहू शेती बंद करून पेरूची लागवड केली गेल्या 6 वर्षापासून आणि आता ते यशस्वीरित्या पेरूची आवकही घेत आहेत आणि त्यातून अनेक पैसे देखील कमवतायत. त्यांनी केलेला हा प्रयोग नक्कीच इतर शेतकरी बांधवांसाठी प्रेरणादायक आहे. सर, बाकीही शेतकरी बांधव नक्कीच तुमच्याकडनं प्रेरणा घेतील आणि आपल्या शेतीमध्ये बदल करून फळबागेकडे वळतील, अशी आपण आजच्या या कार्यक्रमाच्या शेवटी आशा व्यक्त करतो. तुम्ही वेळात वेळ काढून आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपली यशोगाथा आमच्या इतर शेतकऱ्यांसोबत तुम्ही शेअर केली, त्यासाठी आकाशवाणीतर्फे आम्ही आपले हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. नमस्कार मॅडम. नमस्कार.